नमस्कार, मी राजकुमार सुर्वे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपण पाहतात बहुजन समाजाच्या सामाजिक चळवळीचं चॅनल, आपलं चॅनल परिवर्तनवादी भारत अर्थात PB न्यूज, जनतेचा साथी आणि बहुजनाचं प्रतिबिंब. आपण व्याडचे दादा या विशेष कार्यक्रमात एका महनीय व्यक्तिमत्वाशी आज बोलणार आहोत. खास कार्यक्रमात थेट भेट. विषय आहे वाशिम जिल्ह्यातील व्याड गावचे समाजसेवी सर्वांचे दादा त्र्यंबक दादा बोंडे यांच्या 80व्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांचा आमच्या संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने सन्मान, गौरव, अभिष्ट चिंतन सोहळा पार पडत आहे 1 जुलैला. या महत्वपूर्ण कार्यक्रमाचा औचित्य साधून व्याडचे दुसरे सुपुत्र ज्यांनी गावाचं नावलौकिक वाढवला आणि दादाबरोबरच त्यांनी सुद्धा आपल्या वयाची 60 दशक सक्रिय राजकारणात राहून गावाला आकार देण्यात, गावाचं वैभव वाढवण्यात, गावाचं नावलौकिक वाढवण्यात मोठी अहम भूमिका बजावलेली आहे. त्यांच्याशी आज आपण बोलणार आहोत. खरं म्हणजे विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील एक आमचं गाव ज्याचं नाव व्याड, या गावाचा नावलौकिक वाढवण्यामध्ये ज्यांनी महत्वाची भूमिका निभावली त्या महनीय व्यक्तिमत्वाशी आज मला बोलताना खूप 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 असा आनंद होत आहे. आजपर्यंत सार्वजनिक जीवनामध्ये वावरत असताना अगदी जिल्हाधिकाऱ्यापासून मंत्र्यापर्यंत सगळ्याच्या मुलाखती घेण्याचा मला योग आला. परंतु आजचा योग दुग्ध शर्करा असा योग आहे, ज्यांच्या सहवासात राहून काही काळ आम्हाला बरंच काही शिकता आलं. त्या महनीय व्यक्तिमत्वाशी आज मी बोलत आहे. आमच्या व्याड गावचं आगळं वेगळेपण असं आहे की जे आमच्या गावात राजकारण होते ते राजकारण इतकं परिपक्व आहे, सुदृढ आहे आणि लोकशाहीला बल देणारं असं राजकारण आमच्या गावात होतं. या गोष्टीचा मला सार्थ असा अभिमान वाटतो. राज्य स्तरावरती राजकारण होत नाही इतकं सुदृढ आणि निकोप आणि गाव विकासाचं बेरजेचं राजकारण करणारं गाव म्हणजे आमचं व्याड गाव आहे. या गावाशी मी माझं नातं सांगतो, याचा मला सार्थ अभिमान वाटतो. आमच्या गावच्या 2 राजहंसाच्या जोडीबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. अशी एक जोडी की ज्याच्यामध्ये खूप मोठं साधर्म्य मी पाहिलेलं आहे. साधर्म्य असं की दोनही व्यक्तिमत्व महान असे व्यक्तिमत्व, दोघांचाही स्वभाव निखळ आणि मनात कसल्याही प्रकारचा अडी नसणारा हा स्वभाव. दोघांमध्ये साधर्म्य असं की दोघंही वंदनीय, दोघांविषयी सुद्धा गावाला अतोनात असा आदर आणि दोघांच्या राजकीय क्षमतेचे एवढ्या बलशाली आहेत की ते स्वतः इतरांना निवडून आणू शकतात, आमदार खासदारांना त्यांना दिशा देऊ शकतात आणि गावाचं राजकारण तर त्यांनी एक आदर्श अशा प्रकारचं राजकारण केलेलं आहे. अशा महनीय व्यक्तिमत्वाशी आज मी बोलणार आहे. कारण तसंच आहे, कारण आमच्या गावचे दादा त्र्यंबक दादा बोंडे यांचा आम्ही अभिष्ट चिंतन सोहळा गावाच्या वतीने करतोय. आणि हा अभिष्ट चिंतन सोहळा जोपर्यंत त्यांचे दुसरे साथी ज्यांनी चढावडीने गावाचा विकास केला त्या वाळीसाहेबाशी जोपर्यंत मी बोलत नाही, त्यांची प्रतिक्रिया जोपर्यंत या कार्यक्रमाविषयी येत नाही तोपर्यंत हा कार्यक्रम अधुरा आहे, अपूर्ण आहे अशी माझी भावना आहे. आणि म्हणून या परिपूर्णता या कार्यक्रमाला यावी आणि खऱ्या अर्थाने गावाचा सन्मान आपण दादांचा करत असू. त्यामध्ये वाळीसाहेबांची प्रतिक्रिया खूप महत्वाची आहे. म्हणून आजचा वेळ आपण राखून घेतलेला आहे आणि आपण दादाच्या एकूण वाटचालीबद्दल, त्यांच्या जीवन कार्याबद्दल आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूंविषयी आपण त्यांचे प्रतिस्पर्धी, राजकारणातले कट्टर प्रतिस्पर्धी, विरोधक, परंतु तितकेच त्यांचे व्यक्तिगत मित्र, जीवलग मित्र त्र्यंबक दादा बोंडे यांचे सहकारी आणि अगदी दोघांनी हातात घालून गाव पुढे नेला असे सीतारामजी वाळे साहेब यांच्याशी मी आज बोलणार आहे. त्याचा मला खूप खूप असा आनंद होत आहे. अधिक वेळ न लावता ज्या गावाने या 2 राजहंसाच्या जोडीला अतोनात प्रेम केलं, दोघांविषयी गावाच्या प्रत्येक नागरिकाच्या मनात खूप असा अतोनात आदर आहे, त्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. मी अधिक वेळ न घालायचा थेट जातोय वाळे साहेबांसोबत बोलण्यासाठी. आणि आज आपण त्र्यंबकदादा बोंडे यांच्या सुप्त गुणाचे काही पैलू अधोरेखित करणार आहोत. चला मग अधिक वेळ न लावता आपण भेटूया सीतारामजी वाळे साहेबांना. वाळे साहेब, मनपूर्वक तुमचं स्वागत त्र्यंबकदादा बोंडे या विशेष कार्यक्रमामध्ये. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार साहेब, या विशेष कार्यक्रमामध्ये स्वागत करताना मला खूप आपला अभिमान वाटतोय. वाळे साहेब, आज तुमच्याशी बोलताना तुमचे साथी ज्यांच्या सहकार्याने आपण आदर्श असं राजकारण या गावामध्ये घडवलं आणि राजकारण कसं बेरजेचं राजकारण, गावाच्या हिताचं राजकारण आणि समाजाला पुढे येणारं राजकारण. खरं म्हणजे व्याड हे गाव 18 पगड जातीचं आहे.
बहुजन समाज इथे मोठ्या प्रमाणात आहे. असं असताना देखील या गावामध्ये आजवरच्या प्रवासामध्ये आम्ही पाहतो की कधीही लोकशाहीला बाधक असणाऱ्या गोष्टी कधी घडल्या नाहीत. कारण हे दोन्ही व्यक्तिमत्व असे आहेत की ते सक्षम आहेत, त्यांना कळते कोणता विषय कुठपर्यंत न्यायचा आणि कुठे थांबवायचा. तुमच्या सक्षम नेतृत्वामुळे गावामध्ये कायम लोकशाही सुदृढ आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की जर लोकशाही टिकवायची असेल तर लोकशाही ही हस्तांतरित झालेली पाहिजे. म्हणजे प्रत्येक पंचवार्षिकला सरकार बदललं पाहिजे. आणि मी तसा अभिमानाने सगळीकडे सांगतो की आमचं गाव लोकशाहीसाठी एक वस्तुपाठ आहे. कारण आमच्याकडे कधी वाळले पॅनलचा सत्ता असते, कधी बोंडे पॅनलची सत्ता असते. आणि हे असणं गरजेचं आहे. आपण कायम लोकशाही बलशाली करतो अशी माझी भावना आहे. आणि आज आपण त्र्यंबकदादा बोंडे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या संदर्भात बोलत असताना आपण बरंच काही बोलणार आहोत. पण सर्वात आधी मला हे विचारायचं की आपल्या गावाच्या वतीने त्र्यंबकदादा बोंडे यांचा सन्मान होत आहे, त्यांचा आपण गौरव करतोय. त्याचबरोबर त्यांच्या जीवन कार्याविषयी, त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूविषयी आपण त्यांचा गौरव करण्यासाठी एक आधारवड नावाचा गौरव ग्रंथ सुद्धा प्रसिद्ध करत आहोत. या सगळ्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने तुमची पहिली प्रतिक्रिया, तुमची भावना काय आहे ती कृपया सांगा. माझी प्रतिक्रिया त्र्यंबक दादाबद्दल एकदम चांगली. काही आमचा म्हणजे असं वेगळं काही नाही, मतभेद नाहीत, काय नाही. गावाच्या विकासासाठी बोला साहेब. गावाच्या विकासासाठी असो, कोणत्या बाबतीत असो, सामाजिक असो किंवा कोणत्या विषयात असो, आम्ही सगळं एक मतानं काम करतो. मतभेद काही नाही करत. साहेब, मला आता या विषयावर आपण बोलणार आहोत. आम्ही लहानापासून एक आमच्या लक्षात आली की या गावामध्ये वरचं राजकारण काही होईपर्यंत जेव्हा गावचं राजकारण होते तेव्हा एक तर 2 पॅनल आपल्या गावात असतात. एक पॅनल तुमच्या नावाचा आहे, सीताराम वाळले पॅनल, आणि दुसरे दादाचे नाव त्र्यंबक बोंडे पॅनल. आणि आम्ही पाहतो प्रत्येक वेळी कधी तुमचा विजय होतो, कधी दादांचा विजय होतो. परंतु हा विजय किंवा ही निवडणुकीचा माहोल फक्त निवडणुकीपुरता राहतो. नंतर संपूर्ण गाव तुमच्यासह हाताळत धरून राहतो. आपल्या गावाचा एकोपा कायम आहे, कारण तुम्ही दोघं सक्षमपणे सुदृढ असं राजकारण करताय. तर मला या अनुषंगाने आपल्याला एक विचारायचं की ही सुरुवात कधीपासून झाली की तुमच्या नावाने पॅनल तयार झालं, दादाच्या नावाने पॅनल झालं, आणि पहिली निवडणूक तुम्ही लढली त्या कोण विजयी झालं, तेव्हा कोण सरपंच झालं होतं, याची जर आठवण आम्हाला नवीन पिढीला सांगा. पहिल्यांदा तुमच्या नावाचं पॅनल कधी सुरू झालं, वाळले पॅनल सुरुवात कधी झाली, आणि पहिल्यांदा तुमचं विजय कोणाचा झाला, सत्याग्रह सरपंच कोण झालं होतं? आमच्या इथले का ना, आमचे भाऊ होते. आमचे भाऊ, बरोबर, आमचे भाऊ होते नारायण वाळले. हा, अच्छा, नारायण वाळले सरपंच होते. बरोबर, सरपंच होते. बरोबर. साहेब, मला एक विचारायचं आहे की तुमच्या माध्यमातून, दादाच्या माध्यमातून हे राजकारण तर आपण अगदी गाव विकासाचं राजकारण केलेलं आहे. मला असं एकदा आठवतं की आपल्या गावामध्ये फक्त एकच वेळ असाली आहे की आपल्या गावचं ग्रामपंचायतची निवडणूक अनापोत झाली होती, अविरोध. त्याच्यामध्ये तुमची महत्वाची, दादाची भूमिका महत्वाची होती. आणि मी जर चुकत नसेल तर त्यावेळी अविरोध निवडणुकीमध्ये शिवाजी बोरकर सरपंच झाले आणि उपसरपंच भिवाजी गायकवाड होते. आणि तो एक अनुभव चांगला होता. कारण मला असं वाटतं जर अनापोत गावाची निवडणूक झाली तर चांगलं आहे, परंतु ते सारखं होत नाही, एकदाच झालेलं पुन्हा झालं नाही, कारण हे काम अवघड आहे. तर चांगलं काम असेल तर सातत्याने का होत नाही असं अनापोत आपल्या गावामध्ये पुन्हा झालेलं नाही, याचं काय कारण आहे? म्हणजे एकदाच अविरोध निवडणूक झाली, पुन्हा तसा प्रयत्न झाला नाही आपल्याकडून. कमी जास्त दिवस बदलत राहतात. आता कसे विचार बदलतात, मग दिवस बदलतात, कार्यकर्ते दुसरे बदलतात. बरोबर, बऱ्याच गोष्टी असतात ना. हो, बदल हा प्रत्येक ठिकाणी घडत असतो ना. आपल्या गावामध्ये आम्ही जेव्हा शालेय जीवनात होतो, साधारणतः 90च्या दशकामध्ये आम्ही असा एक प्रयोग करून बघितला की पूर्ण गाव खऱ्या अर्थाने एका स्टेजवर आणण्याचं काम महात्मा फुले क्रीडा मंडळाच्या माध्यमातून मी आणि माझी सहकारी काही दिवस सातत्याने करत होतो. मला एक गोष्ट सारखा अभिमान वाटतो की त्या काळामध्ये तुम्ही असोत की दादा असो, दोघांनी अधिक वेळ आमच्या या मंडळासाठी दिला. आणि तुमच्या वेळ दिल्यामुळे या मंडळाच्या माध्यमातून अनेक बोलणारे कार्यकर्ते, लिहिणारे कार्यकर्ते, संघटन करणारे कार्यकर्ते तयार झाले. याच्यामध्ये तुमचं आणि दादाचं सारखंच योगदान आहे. त्याचबरोबर जेव्हा गावामध्ये असा प्रश्न निर्माण झाला
की गावाची तीनही आपले गायरान अति कमीच झाले. आणि मग आपल्या गावाच्या भावी पिढीचं काय, मुलांना खेळण्याची जागा नव्हती. त्या काळामध्ये आपल्या चळवळीवर जे आपण स्टेडियम, महात्मा फुले स्टेडियम रुजू केले, तर मला एक गोष्ट आठवते की त्या काळामध्ये उत्तम बोरकरे सरपंच होते. मी तुमच्याशी संपर्क साधला, तुम्ही तात्काळ मी तुम्हाला सांगितलं की तिथे एक व्यक्ती आहेत मानोत्र म्हणून, त्यांनी त्या मैदानावर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही लगेच सांगितलं की आपण रिसोडा जाऊया, भाऊशी भेटूया. अनंतराव देशमुखांशी आपण भेटलो, प्रतिष्ठित भेटलात. लगेच साहेबांनी तहसीलदारांना पत्र दिलं आणि ते अतिक्रमण हटवण्यात आलं. तसंच दादांना मी भेटलो, ते जनसेवाकडे मला घेऊन त्यांनी पत्र दिलं. ते दोघांनी सुद्धा सारखाच सहकार्य या योगदान, तुमचं दोघांचं योगदान आहे. त्यामुळे आज कमीत कमी 10 एकर जागा सार्वजनिक म्हणून आपल्या मुलांसाठी अबाधित राहिली. त्याच्यामध्ये तुमच्या दोघांचं खूप योगदान आहे. त्याचबरोबर महात्मा फुले स्टेडियमच्या माध्यमातून साधारणतः आंबेडकरी जयंतीचे विविध कार्यक्रम घेतले, त्यातून सांस्कृतिक कार्यक्रम आपण उभा केला, सांस्कृतिक वारसा या गावाला दिला. आणि त्या निमित्ताने विरोधक, सत्तारूढ, सगळे मेंबर, शिक्षक सगळ्या गावाला एकत्र आणण्याचं आम्ही काम केलं. त्या तुमचं योगदान खूप मोठं आहे. याविषयी तुमची काय भावना आहे? गावाच्या विकासासाठी करावंच लागते ना साहेब ते सगळं. हो हो हो, का नाही? आपलं कर्तव्य आहे गावाचा विकास करायच्या माध्यमातून. हो सर, हो, नक्की, खरं आहे, खरं आहे. हो. आणि त्या काळात तर आमची क्षमता पण नव्हती. मला आजही आठवतं की जेव्हा पहिल्यांदा मी असा निर्णय केला की आपण त्या भव्य दिव्य मैदानाला काहीतरी कुंपण करूया, तर आमच्याकडे 100 रुपये असणं मोठी गोष्ट होती, मिळत नव्हते. त्या काळात तुम्ही दोघांनी पुढून आधी त्याची सुरुवात केली, ती गोष्ट आम्ही कधी विसरू शकत नाही. बरोबर. मला या दादाच्या वाढदिवसाच्या अभिनंदन सोहळ्याच्या निमित्ताने आपल्याला परत एक विचारायचं आहे की तुमच्या दृष्टिकोनातून प्रेमकदादा बोंडे यांचं गाव विकासामधील योगदान काय आहे आणि त्यांची भूमिका किती महत्वाची राहिलेली आहे? महत्वाची भूमिका म्हणजे त्याच्याजवळ असा भेदभाव काही नाही. बरोबर आहे. म्हणजे आमचं राजकारण कसं आहे, कामापुरतं आहे, निवडणुकीपुरतं राजकारण आहे, नेहमी करता नाही. बरोबर. गावाच्या बाबतीत हा माझा तो तुझा हे असं काही नाही. मतभेद म्हणजे असं काही नाही. तुम्ही जे आता बोलताय ते अगदी बरोबर आहे. हाच प्रश्न मी दादांना याच्या आधी विचारला होता, तेव्हा ते बोलले होते की आम्ही राजकारण का करतो, तर गावाच्या विकासासाठी करतोय. आणि एका गावात 2 पक्ष असणं, पार्टी असणं गैर नाही, कारण लोकशाहीसाठी 2 पक्ष लागतातच. एक पक्ष असेल तर ती हुकुमशाही होईल. लोकशाही चालवायसाठी 2 बाजू लागणारच आहेत. परंतु आम्ही दोघंही, जिथे दादांचे वाक्य आहे ते वाळे साहेब असतील किंवा मी असेल, आमच्या दोघांची भूमिका एकच आहे की गावाचा विकास झाला पाहिजे, गावचा प्रत्येक समाज, गावचा प्रत्येक तरुण पुढे गेला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. आणि गावाच्या भल्यासाठी आम्ही वर लढण्यासाठी निवडणुका करतो. बाकी दोघांचाही पिंड जो आहे तो काँग्रेसी आहे. आम्ही सेवाभावी आहोत, त्यागी आहोत, बलिदान करणारी माणसातून समर्पित धोरण काम करणारे आहोत. ही दोघांमध्ये साधारण आज तुमच्या बोलण्यातून आम्हाला दिसून येत आहे. याविषयी काय? विकासासाठी तडजोडी सगळ्या कराव्याच लागतात ना. हो साहेब, खरं आहे. हा, आपल्याला एक महत्वाचं काय आहे, पब्लिकचे काम, विकास, गावचा विकास, त्या गोष्टी पहिले पाहतात. आणि त्यातल्या त्यात वातावरण चांगलं राहिलं पाहिजे, संबंध गावातले चांगले राहिले पाहिजेत, हे महत्वाचं आहे. हा, आणि ते टिकले पाहिजेत. निवडणुका काय येतात जातात, किती होतात निवडणुका, पण ते विषय ते कायम ते मनात ठेवायचे नसतात. अगदी बरोबर आहे. आम्ही पूर्ण महाराष्ट्रात फिरतो, देशभर फिरतो, पण जेव्हा आम्ही सांगतो की आम्ही व्याडचे रहिवासी आहोत, तर तिथे आम्हाला 2 गोष्टी विचारतात. तीच व्याड का की ज्या गावचे रहिवासी वाळे साहेब आहेत, तीच व्याड का की ज्या गावचे रहिवासी त्र्यंबकदादा आहेत. म्हणजे तुमच्या नावाने हा गाव ओळखला जातो. गावाची ओळख, गावाचा परिचय, गावाचा चेहरा जर कोणी असेल तर तुम्ही दोघं, ही गोष्ट आम्ही घोषणा सांगू शकतो. आणि मला एक विचारायचं आहे की हे तुमचं जे राजकारण आहे तर आदर्श असं राजकारण आहे, परंतु अभ्यर्थीचिंतन सोहळा होत असताना दादांचा, तुम्हाला जर मी असं विचारलं की प्रेमदादा बोंडे यांच्या स्वभावाविषयी तुम्हाला भावणारे 2 त्यांचे मोठे गुण कोणते आहेत, ते तुम्ही काय सांगू शकाल? दादाचे 2 गुण जे तुम्ही सादर करू शकता. एक तर स्वभाव शांत. दादाचा स्वभाव एकदम शांत, दादाचा स्वभाव एकदम शांत, काही आगाऊ कोणाला बोलायचं नाही, काय नाही, कोणाशी मतभेद नाही, कोणतंच काही नाही. राणी साधी, पण विचार उच्च दर्जाचे. बरोबर. तुमच्या मोठ्या माणसाचे मोठेपण आहे, मोठेपण तुम्ही मान्य करता, ही गोष्ट मोठीच आहे. तुमच्या दोघांचा जेव्हा राजकारणाचा मी अभ्यास करतो, तर तुमचं राजकारण
म्हणजे तुमच्या क्षमतेच्या पलीकडे तुम्ही तुमचा आवाका आहे असं असताना देखील तुम्ही तुमच्या मनात त्याविषयी काही असा अहंकार नाही. आणि मी पाहतो की मला आठवतं आजही की दादाच्या नेतृत्वाखाली त्यांनी अपक्ष म्हणून पंचायत समितीवरती बबनराव पाटील यांना प्रचंड बहुमत निवडून आणलं होतं, ज्यामुळे दादाची भूमिका मोठी होती. हे जसं खरं आहे तसं तुमच्या बाजूला बसलेले जे सबंधे साहेब आहेत, निंबाजी सबंधे साहेबांना त्यांना सुद्धा तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार पंचायत समितीवर एकदा अपक्ष निवडून आणले, त्याच्यावर तुमची मोठी भूमिका आहे. म्हणजे तुमची क्षमता मोठी असून सुद्धा तुम्ही ती क्षमता वापरत असताना तुम्ही दोघांनी मात्र कधी निवडणुकीच्या राजकारणामध्ये भागितलं नाही. तुम्ही किंगमेकर आहात. अनेकांना तुम्ही सदस्य बनवलं, ग्रामपंचायतचं सरपंच बनवलं, काहींना पंचायत समिती सदस्य बनवलं, अनेक आमदार निवडण्यात तुमची मोठी भूमिका आहे. पण तुम्हाला दोघांनाही कधी मोह झाला नाही का की आपण निवडणूक लढवली पाहिजे, आपण सत्तेत गेलं पाहिजे? सत्तेची नशात सत्तेचा मोह तुम्हाला का नाही? नाही, आपल्यासाठी आपण करणं म्हणजे हा काय मोठेपणा नाही. बरोबर. आपण लोकांसाठी लोकहितासाठी झटलो पाहिजे, हे महत्वाचं आहे. अगदी खरं आहे. हा, स्वतःसाठी कोणी काही करल, हो हो, पण दुसऱ्यासाठी करणारा माणूस पाहिजे आणि ते करायच पाहिजे त्याला. नाही, आपल्या गावाला बोला 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 साहेब. हा, ते आणि दुसऱ्यासाठी आपण जे काय करू हेच आपल्या सोबत येणार आहे. हे स्वतःसाठी आपण काय नेहमीच करतो, पण हे संघ आपल्या ते येणार आहे शेवटच्या क्षणाला. खरंय खरंय. अगदी बरोबर आहे. आपल्या गावाची एक मोठी परंपरा आहे. आपल्या गावामधील प्रत्येक माणसाला आपल्या गावाविषयी अतिशय ओढ आहे, प्रेम आहे. आपण पाहतो की 1970 दुष्काळ आहे, त्या काळामध्ये विद्यमान समाज कल्याण सभापती शिवाजीराव गायकवाड मोठ्या सत्तेवर होते, सत्ता पदावर होते. त्या काळामध्ये तुम्ही असाल, दादा असाल, सातत्याने त्यांचा पाठपुरावा करून गावासाठी 70चा काळ म्हणजे दुष्काळाचा मोठा भयंकर असा काळ होता. त्या काळामध्ये एक मोठी योजना पाझर तलाव आपण गावामध्ये आणलं, त्याच्यामध्ये तुमची दादांची मोठी भूमिका राहिलेली आहे. कारण तो आणल्यामुळे पाझर तलावाचं तर गायकवाड साहेबांमुळे झालं खरं काम. तेच बोलतो ना, साहेबांचं तर आहे, परंतु खरं गोंडे साहेबांचा तुमचा पाठपुरावा तुम्ही केलाय. आणि मोठी गोष्ट म्हणजे आमचं सहकार्य आहे, पण त्याला ते जिल्हा परिषद मध्ये होते, त्याच्यामुळे ते लवकर झालं. त्या काळामध्ये सातत्याने 3 वर्ष आपल्या व्याड गावासहित वराणा असेल, कोयारी असेल, चिखली असेल, वरुंजा असेल, या हराळ असेल, इतर खेडे असतील, या गावच्या लोकांना मोठा रोजगार मिळाला. गावाला पाण्याची पातळी तर वाढली, परंतु रोजगार उपलब्ध करून ही मोठी गोष्ट होती. ती मोठी गोष्ट आपल्या माध्यमातून झालेली आहे. काही गावाचे रस्ते आणण्यामध्ये, गावाचे सरकार दुरुस्त करण्यामध्ये, समाज मंदिर आणण्यामध्ये तुम्ही कधी जाऊन हे सातत्याने केलेलं आहे. ही गोष्ट आम्ही कधी विसरू शकत नाही. बोलत आहे. हा, तुमचं हे योगदान गावचा एकही नागरिक विसरू शकत नाही. तुम्ही दिलेलं योगदान गावचा कोणताही नागरिक विसरू शकत नाही. एवढं तुमचं दोघांचंही योगदान आहे आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. अभिमान आहे, पण त्या हिशोबाने आपल्याला वागायला लागते साहेब आम्हाला. नक्की नक्की नक्की. हो, आम्ही जर तसं नाही वागलं तर मग आम्हाला कोणी विचारणार आहे? अगदी बरोबर बरोबर. लोकांचं हित त्याच्यात कशात आहे की आपण चांगलं वागण्यात सगळ्याच हित आहे. अगदी बरोबर. हो, सगळ्याचं हित ते आपलं हित. दादाचा होणाऱ्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या विषयी त्यांना तुम्ही कोणत्या शब्दात शुभेच्छा द्याल? शुभेच्छा काय? अभिष्ट चिंतन खरं मग आता चांगला योग आहे ना, सुवर्ण योग आहे. तुम्ही त्यांना कोणत्या शब्दामध्ये शुभेच्छा द्याल? काय शुभेच्छा द्याल त्यांना? हार्दिक शुभेच्छा मनापासून. बरं 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 चालेल. हो. नको अहंकार नको, नको दुराचार नको, नको अहंकार नको, नको दुराचार नको, कोणाचा हेवा नको, डोक्यात हवा नको, कोणाचा हेवा नको, डोक्यात हवा नको, गावाचा विसर नको, पैशाचा आसर नको, गावाचा विसर नको, पैशाचा आसर नको, कोणाशी वैर नको, कुणाचा दुजा भाव नको, कोणाशी वैर नको, कोणा दुखवून आम्हा आनंद नको. गावची जयंती विद्यापीठ, आमच्या गावची जयंती विद्यापीठ, त्र्यंबक दादा वाळले साहेब आम्हा जुळती थेट. गावची आमच्या जयंती विद्यापीठ, त्र्यंबक दादा वाळले साहेब
आम्हा जुळती थेट पुरोगामी विचाराची अट, पुरोगामी विचाराची अट. सुर्वे तू धडे घेरे नीट, सुर्वे तू धडे घेरे नीट, सारा समाज विहारी पथा, सारा समाज विहारी पथा. गाव माझा तसाच आहे, सारा समाज विहारी पथा. गाव माझा तसाच आहे, ज्याचा आदर्श कोणीही घ्यावा, ज्याचा आदर्श कोणीही घ्यावा. ब्याडगाव माझा तसाच आहे, गाव माझा तसाच आहे. मैं उस गांव का वासी हूँ, मैं उस गांव का वासी हूँ, जहाँ त्र्यंबक दादा रहते हैं. मैं वो गांव का वासी हूँ, जहाँ वाले साहब रहते हैं. मैं उस गांव का बेटा हूँ, जिस गांव की पहचान त्रिबक दादा है. मैं उस गांव का बेटा हूँ, जिस गांव का चेहरा वाले साहेब है. खूप आनंद आहे साहेब, आपल्याशी खूप दिवसाने बोलता आले. आजच्या या घडीला या ठिकाणी तुमच्या संपर्क करत असताना आपल्या सोबत इथे उपस्थित आहेत पंचायत समितीचे माजी सदस्य, गावचे ज्येष्ठ समाजसेवी, आमचे मार्गदर्शक आदरणीय लिंबाजी सबदंडे साहेब, यांनी सबदंडे साहेब, माझे वर्गमित्र, माझे स्नेही नारायण सपकाळजी, माझे वडील बंधू आणि भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी, तालुका पदाधिकारी बुद्धाचार्य कैलास सुर्वे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. मी तिथे बाजूला असते त्यांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा दादांची अभिषेक करण्यास हरकत नाही. आहे का सबदंडे साहेब बाजूला आहेत? आहेत. त्यांना बोलायला द्या. हा साहेब बोला. हा बोला साहेब. त्र्यंबक दादांचा अभिषेक चिंतन सोहळा आपण करतो सगळे गाव मिळून, सगळ्यांच्या वतीने. त्याबद्दल आपली काय भावना आहे? आपण आपल्या काय शुभेच्छा? आमची भावना त्यांच्याबद्दल चांगलीच आहे ना. त्यांचा सोहळा होत आहे म्हणल्यावर सर्वांचाच एक गावचा चांगला करता माणूस. हो हो. आणि त्यांचं आज सोहळा साजरा होत म्हणल्यावर आमच्या सर्वांचं त्यांना शुभेच्छा बी आहेत आणि त्यांचं कर्तव्य चांगले, त्याप्रमाणे आम्ही पण त्यांच्या सोबत आहोत. नक्की नक्की नक्की. आपल्या सगळ्यांसाठी हा दुर्द शक्रायोग आहे आणि वाळे साहेबांची भेट घालण्याची महत्वाची भूमिका आहे. मी आपला सुद्धा हो ना, आभारी आहे, कारण ही मोठी जबाबदारी माझ्यावर गावाच्या वतीने आलेली आहे. दादांचा गौरव करत असताना परिपूर्णता आली पाहिजे, तो सगळ्यांचा ग्रंथ झाला पाहिजे. आणि नागरी सत्कार जर असेल, नागरी सन्मान कोणत्याही पूर्ण गावाचा असतो, तो गावाचा वाटला पाहिजे. या मागची माझी प्रांजळ भूमिका आहे आणि अधिकाधिक महनीय व्यक्तिमत्वाशी बोलण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करणार आहोत पुढच्या काळामध्ये. आणि 1 जुलैला आपण सगळे भेटणार आहोत अभिषेक चिंतन सोहळ्यामध्ये. आणि हा गाव आपला परिवार आहे. आपल्यामध्ये जाती, धर्म, प्रांत, वेद, राजकारण हे सगळे भेद पार करून आपण सर्वात व्याडकर आहोत, ही आपली खरी ओळख आहे. एका मातीत आपला जन्म झाला, ही आपली ओळख आहे. आणि परंपरा पिढ्यागत 1 पिढी 2 पिढी नव्हे, आपल्या अनेक पिढ्यानपिढ्या आपण हे पाळत आलेलो आहोत. हा संस्कार आपल्या पुढे घेऊन जायचा आहे. आणि गावाची सुधारणा करणं म्हणजे सायकली गेल्या, मोटरसायकली आल्या, झोपड्या गेल्या, इमारती आल्या म्हणजेच गावाची सुधारणा नाही. ह्या गोष्टी तर सुधारण्यासाठी महत्वाच्या असतात, परंतु गावाची संस्कृती काय आहे, गावाची सांस्कृतिक भान किती लोकांना आहे? केवळ कपडे बदलून किंवा घर बदलून, गाड्या बदलून चालणार नाही, तर आपल्याला संस्कारही बदलले पाहिजे, नवा विचार आपण गावात आणला पाहिजे. आणि म्हणून आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे की ज्या लोकांनी खूप मोठं योगदान गावासाठी दिलेलं आहे, केवळ त्यांनी योगदान दिले म्हणून आपल्याला चालणार नाही, त्यांना काही नकोय. वाळे साहेबांना आपल्याकडून काही अपेक्षित नाही, दादांना गुंडेदारांना काही अपेक्षित नाही. हे तुमचं माझं दायित्व आहे, आपण ते दायित्व पाळायचं म्हणून आपण सगळं करतोय. त्या भावनेतून आपण एकत्र आलेले आहोत. मी सगळ्यात आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि वाळे साहेबांसाठी पुन्हा एकदा बोलतोय की त्यांनी खूप मोठा वेळ माझ्यासाठी दिलेला आहे, माझ्या शब्दासाठी मला मान देऊन दिलेला आहे. आणि गौरवग्रंथामध्ये त्यांचा प्रतिक्रिया येणारच आहे. त्याबरोबर या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देशभर त्यांचा विचार, दादाच्या विचाराच्या त्याच्या भावना आपण पोहोचवण्याचं मोठं काम करत आहोत. पुन्हा एकदा सर्वांचा मनपूर्वक आभार मानतो. इथे थांबतो. पुन्हा एकदा भेटूया या विचाराचं. धन्यवाद. तर आज आपण होतो व्याड या गावी. व्याडचे समाजसेवी सीतारामजी वाळे साहेब यांच्याशी बोललो. औचित्य होतं व्याडचे दुसरे समाजसेवी दादा त्र्यंबकदादा बोंडे यांचा अभिषेक चिंतन सोहळा 1 जुलैला होत आहे व्याडमध्ये. त्या सोहळ्याच्या निमित्ताने नागरिक सन्मान होत आहे, गौरव होत आहे आणि गौरव ग्रंथ सुद्धा आपण करत आहोत. या सगळ्याचं औचित्य साधून दादाचं जीवन कार्य काय आहे, दादाच्या व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूचं दर्शन काय कसं करता येईल या दृष्टीने आपण धडपड करतोय. आणि त्याची दुसरीकडे म्हणून आज आपण वाळे साहेबांशी बोललो. याच्या आधी प्रख्यात आयुर्वेदाचार्य डॉक्टर विश्राम गायकवाड यांच्याशी आपली बातचीत झाली. आज आपण दुसरं महनीय व्यक्तिमत्व ज्यांचं गावामध्ये खूप मोठं योगदान आहे आणि दादांची खरी सहकारी म्हणून त्याला पूर्ण महाराष्ट्र ओळखतोय
शेवाळे साहेब. चला 1 जुलैला चला व्याड गावाला, चला 1 जुलैला चला व्याड गावाला, सन्मानित करण्याला त्र्यंबक बोंडे दादाला, सन्मानित करण्याला त्र्यंबक बोंडे दादाला, सन्मानित करण्याला त्र्यंबक बोंडे दादाला. चला 1 जुलैला चला व्याड गावाला, चला 1 जुलैला चला व्याड गावाला, सन्मानित करण्याला त्र्यंबक बोंडे दादाला, सन्मानित करण्याला त्र्यंबक बोंडे दादाला, सन्मानित करण्याला त्र्यंबक बोंडे दादाला. जमू आपल्या गाव पंढरीला, वाशिम जिल्ह्यातील व्याड नगरीला, जमू आपल्या गाव पंढरीला, वाशिम जिल्ह्यातील व्याड नगरीला, भेटू गावाचं भूषण त्या दिलदार राजाला, भेटू गावाचं भूषण त्या दिलदार राजाला, सन्मानित करण्याला त्र्यंबक बोंडे दादाला, सन्मानित करण्याला त्र्यंबक बोंडे दादाला. सदा गाव विकासाचा ध्यास, निर्मळ प्रेमाचा खास, सदा गाव विकासाचा ध्यास, निर्मळ प्रेमाचा खास, गरजवंतांच्या मदतीला हात पुढेच राहिला, गरजवंतांच्या मदतीला हात पुढेच राहिला, सन्मानित करण्याला त्र्यंबक बोंडे दादाला, सन्मानित करण्याला त्र्यंबक बोंडे दादाला. जरी जन्मला उच्च कुळी, जात पात न मानली मुळी, जरी जन्मला उच्च कुळी, जात पात न मानली मुळी, आपल्या मालकीची जमीन दिली मोफत शाळेला, आपल्या मालकीची जमीन दिली मोफत शाळेला, सन्मानित करण्याला त्र्यंबक बोंडे दादाला, सन्मानित करण्याला त्र्यंबक बोंडे दादाला. गौरव सोहळा दादांचा पाहू, आनंदाने चिंब न्हाऊ, गौरव सोहळा दादांचा पाहू, आनंदाने चिंब न्हाऊ, ओढ गावाची लागली त्या सुरवेच्या मनाला, ओढ गावाची लागली त्या सुरवेच्या मनाला, सन्मानित करण्याला त्र्यंबक बोंडे दादाला, सन्मानित करण्याला त्र्यंबक बोंडे दादाला. चला 1 जुलैला चला व्याड गावाला, चला 1 जुलैला
चला व्याड गावाला सन्मानित करण्याला त्र्यंबक बोंडे दादाला 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 सन्मानित करण्याला त्र्यंबक बोंडे दादाला